मित्रांनो, 10वीचा रिझल्ट लागलाय आणि आता सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती 11वीच्या कॉलेजच्या ॲडमिशनची। तर तुमच्यासाठी घेऊन आलोय 11वीची पूर्ण ॲडमिशन प्रोसेस आणि त्या ॲडमिशन प्रोसेसला तुम्हाला वेळोवेळी काय काय करावं लागणार आहे अशी एक सिरीज। त्याच्या पहिल्या पार्टमध्ये आज आपण ज्याला आपण ओव्हरव्ह्यू म्हणू शकतो, काय काय करायचं आहे काय नाही करायचं हे बघणार। तर महत्त्वाचा बदल हा आहे की 11वीच्या ॲडमिशन्स आधी या ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने व्हायच्या। ऑनलाईन पद्धतीने 11वीच्या ॲडमिशन्स जे आहेत या कॉर्पोरेशन एरियामधल्या कॉलेजेससाठी व्हायच्या आणि जे कॉर्पोरेशन एरियाच्या बाहेरचे कॉलेजेस आहेत त्यांच्यासाठी मात्र इंडिव्हिज्युअल कॉलेज लेवलवर ॲडमिशन्स चालायच्या ऑफलाईन पद्धतीने। या वर्षीपासून शासनाने एक महत्त्वाचा बदल जो केलेला आहे तो म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या 11वी आणि 12वी ज्याला आपण ज्युनियर कॉलेज म्हणतो त्याच्या सगळ्या ॲडमिशन या ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत। पद्धत समजून घ्यायच्या आधी काही महत्त्वाच्या सूचना। पहिली सूचना जी आहे ती म्हणजे कुठल्याही पालकांनी फॉर्म भरताना जे काही रजिस्ट्रेशन फॉर्म असेल, कॉलेजच्या प्रायोरिटीचा फॉर्म असेल तो कृपया करून स्वतः भरायचा प्रयत्न करावा। किंवा जर तुम्ही कुठं एखाद्या सायबर कॅफेमध्ये मदत घेत असाल तर तुम्ही स्वतः समोर बसा। कुठूनही मदत घेत असाल तरी तुम्हाला माहिती पाहिजे की काय भरलं गेलेलं आहे, कारण बऱ्याच वेळेला तिथं जर चूक झाली तर नंतर 4 राऊंडपर्यंत थांबावं लागतं। कुठला फॉर्म भरलाय, कॉलेजेसमध्ये सुद्धा काही कॉलेजेसचं नाव सेम असतं पण एक पार्ट त्याचा एडेड असतो म्हणजे अनुदानित असतो, दुसरा पार्ट विना अनुदानित असतो। या सगळ्या माहिती जी आहे ही सगळी माहिती ही पहिल्यांदा घ्या। तुम्हाला काही शंका असेल, काही जर प्रॉब्लेम असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नाव, फोन नंबर, आमचा मेल ID दिलेला आहे, त्याच्यावर अवश्य संपर्क करावा। विनामूल्य तुम्हाला कॉलेजच्या ॲडमिशनच्या बाबतीत सगळा सल्ला इथं दिला जाईल। तर सुरू करूया 11वीच्या ॲडमिशन प्रोसेसबद्दल पहिलं सिरीज, पहिलं लेक्चर। कधी आहेत ॲडमिशन्स? या 11वीच्या ॲडमिशन्स या 18 मे पासून चालू होणार आहेत आणि 18 मे 2025 पासून 18 मे ते 29 मे हा ॲडमिशनचा पहिला टप्पा आहे। आता आपण ॲडमिशनच्या पहिल्या टप्प्याबद्दलच माहिती घेऊया, कारण एक ओव्हरव्ह्यू सांगितल्यानंतर या प्रोसेसला आपण ह्या ठिकाणी कोऑर्डिनेट करून घेऊ। 18 ते 29 मेच्या दरम्यान तुम्हाला सगळ्यांना 2 गोष्टी करायच्या आहेत। पहिलं जे आहे ते म्हणजे रजिस्ट्रेशन। हे रजिस्ट्रेशन हे सगळं ऑनलाईन करायचं। याचा अर्थ काय तर घरी बसून करायचं आहे, कुठल्याही कॉलेजला जायची गरज नाही। जोपर्यंत तुम्हाला कॉलेज ॲलोकेट होत नाही आणि ॲलोकेट झालेलं कॉलेज तुम्हाला घ्यायचं नाहीये तोपर्यंत तुम्ही घरीच बसायचं आहे। ॲलोकेट झालेलं कॉलेज तुम्ही घेतलं की त्यानंतरच तुम्हाला त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायची। रजिस्ट्रेशन करताना काय करायचं आहे तर वेबसाईट जी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, वेगवेगळ्या शहरांसाठी ती वेगवेगळी वेबसाईट आहे, त्या वेबसाईटला जायचं आहे आणि याच्यामध्ये स्वतःची माहिती भरायची आहे। स्वतःची माहिती भरायची आहे। स्वतःची माहिती भरायची म्हणजे काय? स्वतःची माहितीचा अर्थ असा होतो की तुमचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव, तुमची बर्थ डेट, तुमचा 10वीचा सिटिंग नंबर, अशा सगळ्या गोष्टी तुम्ही तिथं भरायच्या आहेत। तुम्हाला फोन नंबर, ईमेल ID सगळं रजिस्टर करायचं आहे या पहिल्या स्टेपमध्ये। हे 18 ते 29च्या दरम्यान होईल। तुम्ही जी काही माहिती दिलेली आहे ती माहिती त्या संबंधित पोर्टलवर गेल्यानंतर तुम्हाला
त्या संबंधित पोर्टलकडून एक मेसेज येईल की तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे। रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमची शाळा हे रेक्टिफाय करते, सर्टिफाय करते की तुम्ही त्या कॉलेजचे विद्यार्थी आहात। म्हणजे रजिस्ट्रेशन करून फॉर्म तुम्ही अपलोड केला की त्याच्यानंतर कॉलेजचं काम चालू होतं किंवा शाळेचं काम चालू होतं, तुम्ही ज्या शाळेमध्ये असाल ते, आणि ती शाळा सर्टिफाय करते की हा आमचा बोनाफाईड विद्यार्थी आहे। ही प्रोसेस पण ऑनलाईनच होते। स्कूल सर्टिफाईज, स्कूल सर्टिफाईज द कॅन्डिडेट, कॅन्डिडेटचे डिटेल्स हे स्कूल सर्टिफाय करते की हा आमच्या इथला विद्यार्थी आहे। ते झाल्यानंतर तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरता येतो। ऑप्शन फॉर्मचा अर्थ काय की तुम्हाला कुठल्या कॉलेजेसला ऍडमिशन पाहिजे असे कॉलेजेस उतरत्या क्रमाने टाकायचे। सपोज मला कॉलेज एक्स, वाय आणि झेड या 3 कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घ्यायची, माझी पहिली प्रायोरिटी असेल मला या कॉलेजला मिळायला पाहिजे ऍडमिशन, दुसरी असेल या कॉलेजला आणि तिसरी असेल या कॉलेजला, तर माझं प्रायोरिटी या पद्धतीने टाकली जायला पाहिजे। मला प्रेफरन्शियल सिलेक्शन राईट आहे। त्याआधी कुठलंही कॉलेज टाकायच्या आधी हे चेक करून घ्या, कॉलेजचं हे सी पार्ट आहे ज्याला आपण म्हणतो ऑप्शन फॉर्म भरणं, त्याच्या आधी हे चेक करून घ्यायचंय की आपलं मेरिट त्या कॉलेजच्या मेरिटच्या आसपास बसतंय का। मागच्या वर्षीचे त्या कॉलेजेसचे कट ऑफ हे वेबसाईटवर आलेले असतील तोपर्यंत तुम्हाला हे चेक करावं लागेल की आपण त्या कट ऑफ मध्ये बसतो आहे का। याचा अर्थ काय, सपोज एखादा विद्यार्थी आहे त्याला 87% मार्क आहेत आणि त्याला या 3 कॉलेजेसमध्ये ऍडमिशन तो घेऊ इच्छितो। मागच्या वर्षी या कॉलेजचा कट ऑफ 94% होता, या कॉलेजचा कट ऑफ जो आहे तो 88% होता आणि ह्या कॉलेजचा कट ऑफ जो आहे हा 79% आहे। मग त्यांनी या प्रायोरिटीने कॉलेज सिलेक्ट केलंय, म्हणजे पहिलं कॉलेज वाय टाकलेलं आहे जिथं 94% आहे मागच्या वर्षीचं। मागच्या वर्षीच्या मेरिटमध्ये ह्या वर्षीच्या मेरिटमध्ये असा खूप मोठा बदल होत नाही, त्यामुळे मागच्या वर्षीचे मेरिट त्या कॉलेजेसचे दिलेले असतात। जेव्हा आपण हा फॉर्म भरून अपलोड करतो त्याच्यानंतर डेट ऑफ ॲलोकेशन येते की ह्या दिवशी ॲलोकेशन सगळ्यांचं होईल। डेट ऑफ ॲलोकेशन येईल, त्या डेट ऑफ ॲलोकेशनच्या आधी 0th राऊंड असतो। ह्यावेळेला 4 राऊंड होणार आहे। 0th राऊंड म्हणजे मॅनेजमेंट कोटा असेल किंवा त्या कॉलेजचा इन हाऊस कोटा असेल, म्हणजे काही कॉलेजेस आणि शाळा ह्या संलग्न असतात, सिस्टर कन्सर्न्स असतात, तर त्या शाळेतून त्या कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही कोटा असतो, तो कोटा 0th राऊंडला फिलअप होतो। आपण 0th राऊंड बद्दल बोलत नाहीये, आपण पहिल्या राऊंड बद्दल बोलतोय। पहिल्या राऊंडला जर मी एक्स, वाय, झेड हे 3 कॉलेजेस वाय, एक्स, झेड या 3 प्रायोरिटीजने टाकले, पहिल्याला 94%, मागच्या वर्षीचं क्लोजिंग होतं 88% आणि 79% असं क्लोजिंग आहे। तर हे सगळा डेटा घेतला जातो, कम्प्युटर त्याला प्रोसेस करतो, कास्ट वाईज होतं सगळं, ओपन कॅटेगरी, ओबीसी, एससी, एसटी, एनटी, NT1, NT2, NT3 जे काही राज्यघटनेने काय ज्याला आपण म्हणतो रिझर्वेशन दिले, त्या रिझर्वेशन प्रमाणे ॲलोकेशन होतं। आणि या डेट ऑफ ॲलोकेशनला तुमच्या युजर आयडी आणि पासवर्ड जो तुम्ही सेट केलेला असतो रजिस्ट्रेशनच्या वेळेला, त्या रजिस्ट्रेशनच्या वेळेला सेट केलेला युजर आयडी आणि पासवर्डने तुम्ही परत लॉग इन करायचंय। त्यावेळेला तुम्हाला येतं की सो अँड सो यू हॅव बीन ॲलोकेटेड कॉलेज एक्स, या विद्यार्थ्याला कॉलेज एक्स ॲलोकेट झालेला आहे। त्याचबरोबर या बाकीच्या कॉलेजेसचा या वर्षीचा 2025चा कट ऑफ पण डिक्लेअर होतो की याचा कट ऑफ मागच्या वर्षी 94 आहे, या वर्षी सपोज तो 94.5 झाला, हा 88 आहे, त्याच्याऐवजी हा झाला सपोज 86.5, हा 80 झाला, हा 2024चा कट ऑफ आहे, हा 2025चा कट ऑफ आहे।
आणि ह्या विद्यार्थ्याला ज्याला 87% 10वीला बेस्ट ऑफ 5 ऑफकोर्स, त्याला 86.5 जो एक्स कॉलेजचा कट ऑफ आहे त्याच्यापेक्षा जास्त मार्क आहे, त्यामुळे त्याला एक्स कॉलेज अलोकेट झालेलं आहे. त्याच्या पुढची प्रोसेस अशी असते की तुम्ही सगळे डॉक्युमेंट घेऊन म्हणजे 10वीच्या मार्कशीटची ओरिजिनल, LC, कास्ट सर्टिफिकेट हे सगळं त्या कॉलेजला सबमिट करायचं आहे फी बरोबरच त्या डेटच्या आधी. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर डेट ऑफ ॲलोकेशन आहे 2 जून आणि डेट ऑफ ॲलोकेशन 2 जून असेल तर ते सांगतात की 3 ते 5 तारखेपर्यंत तुम्हाला ऍडमिशन घेण्यासाठी वेळ देण्यात येतोय. 3 ते 5 तारखेपर्यंत वेळ देण्यात येतोय याचा अर्थ ज्यांना जे कॉलेज अलोकेट झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी त्या कॉलेजला जाऊन ऍडमिशन घ्यायची. पण सपोज हा विद्यार्थी ज्याला या कॉलेजला ऍडमिशन मिळाली आहे पण त्याचं म्हणणे मला याच कॉलेजला ऍडमिशन पाहिजे, तर काय करायचं, तर फर्स्ट राऊंडला जरी ते कॉलेज अलोकेट झालं असेल तरी सुद्धा ऍडमिशन घ्यायची नाही. सेकंड राऊंडला ऑप्ट करायचं. सेकंड राऊंडला परत हेच 3 कॉलेजेस त्या प्रायोरिटीने किंवा 4 कॉलेजेस काही चेंज झाला असेल तर त्याच्याप्रमाणे टाकायचे. सेकंड राऊंडच्या कट ऑफ प्रमाणे परत काही बदल होतो. पण एक लक्षात ठेवायचंय, जर एखाद्या विद्यार्थ्यांनी पहिलं प्रायोरिटीचं कॉलेज जे दिलं असेल तेच कॉलेज त्याला लागलं तर मात्र त्याला जाऊन ऍडमिशन घ्यावीच लागते. पहिली प्रायोरिटीचं कॉलेज मिळाल्यानंतर तुम्ही जर ऍडमिशन घेतली नाही तर या सगळ्या प्रोसेसला आपण म्हणूया कॅट, कॉमन ऍडमिशन प्रोसेस. तुम्ही ह्या कॉमन ऍडमिशन प्रोसेस मधून बाहेर पडता. त्यामुळे हे कॉलेजची प्रायोरिटी, हे कॉलेज कुठल्या सिक्वेन्सनी आपण टाकतोय ते, त्या कॉलेजेसची फी काय आहे, त्या कॉलेजेसला विषय कुठले आहेत, तेच विषय आपल्याला पाहिजे आहे का, हे सगळं प्रायोरिटी फॉर्म भरायच्या आधी, हे ऑप्शन फॉर्म भरायच्या आधी चेक करणं अत्यावश्यक आहे. साधारणपणे असा अंदाज आहे की 15 जून ते 30 जून पर्यंत जास्तीत जास्त ही ऍडमिशनची प्रोसेस चालेल. कृपया ऍडमिशनच्या प्रोसेसमध्ये तुम्ही स्वतः पार्टिसिपेट करा. कॉलेजेस बद्दल इन्फॉर्मेशन व्यवस्थित मिळवा. कॉलेजेसचं फी स्ट्रक्चर नक्की चेक करा. कॉलेजेसला स्कॉलरशिप्स कुठल्या अवेलेबल आहेत का हे देखील चेक करा. जे शासन मान्यता प्राप्त आणि त्याच्याबरोबरच आपण ज्याला म्हणतो की अनुदानित कॉलेजेस आहेत, त्या अनुदानित कॉलेजेसमध्ये वेगवेगळ्या स्कॉलरशिप्स पण विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल असतात. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप असेल, स्टुडंट्स वेवियर फीज सिस्टीम असेल, तर हे सगळं चेक करून मग फॉर्म भरा. जर तुम्हाला फॉर्म भरताना काहीही प्रॉब्लेम आला, काहीही शंका असतील तर नक्की आम्हाला विचारा. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फोन नंबर, मेल ID बरोबरच बाकी सगळ्या डिटेल आम्ही शेअर करतोय. त्याचा नक्की लाभ घ्या आणि ॲडमिशन प्रोसेस नीट पार पाडा.